सकाळीच मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या. मग कॅबिनेट मंत्री आणि सचिव आरोग्याचे सर्वच कमिशनर वगैरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तातडीने सूचना दिल्या. या ठिकाणी खरंच अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. ज्या कुटुंबियांनी त्यांच्या नवजात बालकांना या ठिकाणी मृत्यू झाले, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परंतु जे इतर बालकं होते त्यांनाही तातडीने दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि तब्येत चांगली आहे. आणि ह्या सगळ्या घटना जेव्हा घडली तेव्हा आमचे महापौर आणि सर्वजण त्या ठिकाणी होते. आणि मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनंतर या ठिकाणी दिलेली आहे आणि जे इतर बालके दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण शिफ्ट केले त्यांना उत्तम दर्जेदार असं सुविधा देण्यात येते. शासनच येणार आहे आणि ही जी घटना घडली ह्याची चौकशी 8 दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई. कारण आहे याच्यावर एक कारण नाही. सर्वांवर कारवाई होईल का फक्त सर्वांवर कारवाई होईल की ज्यांनी दुर्लक्ष केलं, वेळी जर ऑडिट हे झालेलं नाही तर का दिरंगाई केली, ह्या सगळ्यांवर कडक कारवाई होईल. कुणालाही ह्याच्यामधून सोडलं जाणार नाही. पीएस दोन दोन वेळा पत्र देत आहेत विद्युत विभागाला ऑडिट करा असं सांगतात, पण कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. किती मोठी गलथानपणा आणि प्रशासकीय अनास्था म्हणावी लागेल. हे निश्चित बघा, ही खूप चुकीची घटना घडलेली आहे आणि यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून ह्यामध्ये ज्यांनी दुर्लक्ष केलं असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मॅडम, सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 24 तारखेला आग लागली त्यावेळी फायर सेफ्टीचं एकही इक्विपमेंट काम करत नव्हतं. मात्र आज जेव्हा ट्रायल झाली त्यावेळी सर्व इक्विपमेंट व्यवस्थित असल्याचा पूर्ण दाखला देण्यात आलाय, सर्टिफिकेट करण्यात आलंय. हा प्रकार काय आहे नेमका? फायर याला जोडून असा की फायर ऑडिट संबंधात मॉकड्रिल होणं आवश्यक होतं, पण वार्डामध्ये आणि रुग्णालयाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची मॉकड्रिल झाली नाही. हे बघा, मॉकड्रिलसाठी सुद्धा का घेतली नाही, हे सगळे आपले फायर सेफ्टी इक्विपमेंट्स जे रेग्युलर चेकअप व्हायला हवं होतं ते सगळेच ह्या चौकशी अंती येणारच आहे. आणि जे रेग्युलर मेंटेनन्स असेल, ऑडिट असेल, वेळोवेळी का केलं गेलं नाही, त्याची सगळी चौकशी अंती जे काही दोषी असतील त्याच्यावर कारवाई होणारच आहे. नाही, माझा प्रश्न हा होता की ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी एकही फायर सेफ्टी इक्विपमेंट ऍक्टिव्ह नव्हतं आणि 3 दिवसांनी आज जेव्हा दुसऱ्या एजन्सीने ट्रायल घेतली त्यावेळी सगळे इक्विपमेंट असल्याचं मग का ऍक्टिव्ह नव्हतं त्यात, म्हणजे तेव्हाच काही बिघाड झाला होता की कुणाच्या चुकीमुळे ते बंद होतं, हे सगळं तपासण्यात येईल ना. ह्या मॅन्युअल मोडवर ती सिस्टीम करून ठेवली होती फायर स्टेशन मधून. मी एसडीओ साहेबांनी ज्यावेळी तपासणी केली आमच्या इथे त्यावेळी ते समोर आलं. कलेक्टर साहेबांनाही तो मुद्दा लक्षात आणून देण्यात आला. ही गंभीर चूक आहे मॅडम. हे गंभीर चूक आहे आणि त्या गांभीर्यानेच ह्या घटनेची दखल घेतली गेलेली आहे. म्हणून 8 दिवसात ह्या पूर्ण घटनेचा आपण आणि राज्यस्तरीय कमिशनरांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहे, त्यामुळे कुणालाही ह्याच्यातून सोडलं जाणार नाही. 2022 मध्ये या कंपनीचे व्हेंटिलेटर तुमचे होतं आणि संपूर्ण राज्यभरामध्ये 10,000 जे व्हेंटिलेटर आहेत ते तुमच्या विभागात स्पेशल पूर्ण आपल्याला पुरवलेले आहे आणि त्याच कंपनीचं आताही व्हेंटिलेटर आता जे 10,000 व्हेंटिलेटर जे पूर्ण राज्यभरात आहेत त्यांच्यामुळे पुन्हा असा प्रसंग येऊ शकतो. हे बघा, सगळेच राज्यामध्ये सगळ्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याचा आपण सूचना दिलेल्या आहेत. जिथे जिथे म्हणजे आज आपण कुठल्याही छोटं मोठं मशीन जरी बघितलं आणि काही त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी आल्या तर ते लागलीच आपल्याला इंडिकेट करतं, इंडिकेटर्स असतात तसे ह्या सर्वच इक्विपमेंट, मग फक्त व्हेंटिलेटरच नाही, सगळेच आता आपण बघतो एवढे मॉडर्न सगळे इक्विपमेंट हेल्थ केअरमध्ये सुद्धा आलेले आहेत. तिथे हे सगळं इंडिकेटर चालू आहेत की नाही किंवा तशी सिस्टीम आहेत की नाही, ह्या सगळ्या बघण्याची सूचना दिल्या आहेत. कुठलेही कर्मचारी एकही व्यक्ती आम्हाला भेटला नाही. ही ट्रेनिंग का दिलेले नाही हे आम्ही तपासू आणि इथेच नाही तर आता राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना परत होऊ नये ह्यासाठी सुद्धा SOP बनवण्यात. ट्रेनिंग द्यायला पाहिजे ना की जर सकाळी 10-15 सायंकाळचे 10-15 या लोकांना काय करायला पाहिजे त्या जात असेल पण आता
स्टाफनी कशामुळे आम्हाला माहिती नाही असं म्हटलं. सार्वजनिक हा. बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे संपूर्ण फायरचं घेतलं होतं. त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत एक एक्सपर्ट जो आहे तो एक्सपर्ट 24 तास हजर असायला पाहिजे फायरचा. तो मात्र अजूनपर्यंत तुमच्या विभागामार्फत या ठिकाणी नेमलेला नाही. त्याच्यामुळे जेव्हा आग लागली तेव्हा तुम्ही काय करावं हे कोणालाच कळत नाही. ह्या सगळ्या चुका आपण ह्यापुढे होणार नाहीत अशा सूचना देऊ आणि तो का नेमलेला नव्हता आणि इथे बाकीचे जे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना ट्रेनिंग का नाही ह्याच्यावर दखल. काही आरोग्यमंत्री इथे ज्या दिवशी आले त्या दिवसापासूनच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. आयुक्त संजय काटकरांच्या समितीने काल चौकशी केली आणि काटकर जे आहेत ते कालच मुंबईला निघून गेल्याचं कळत आहे. 2 दिवस या सगळ्या समितीने चौकशी केली. प्रायमा फेसिकली आपण आरोग्य राज्यमंत्री आहात, काही ब्रीफिंग झालं का? चौकशी समितीमध्ये कुठले मुद्दे समोर आले? हे बघा चौकशी समितीच्या पुढे आत्ताच काही आपण 7 दिवसाची वेळ दिलेली 18 दिवस. चौकशी समितीचं जे येईल ते शिक्कामोर्तब होईल, परंतु तरीही तुम्ही इतक्या दुर्मिळचा आढावा घ्यायचा. प्रायमरी ज्या तुमचे काय ऑब्झर्वेशन आहेत जे आम्हाला कळतं इतर माहिती घेतं काय त्रुट्या हे बघा आता ज्या तुम्ही सगळ्या त्रुट्या सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या आपण नियमानुसार फॉलो करणं गरजेचं असतं. तरी सुद्धा का इथे दुर्लक्ष झालं आणि राज्यामध्ये आपल्या सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मायनॉरिटी बघल्या जातात की नाही त्या बघितल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी कडक सूचना देण्यात येतील आणि वेळोवेळी ऑडिट होणं वेळोवेळी फायर सेफ्टीसाठी आपली सगळी यंत्रणा पण अलर्ट असणं जसं मी सांगितलं नवीन नवीन जेवढे आपण आता इन्स्ट्रुमेंट यूज करतोय ते सुद्धा तेवढ्या चांगल्या क्वालिटीचे किंवा इंडिकेटर देणारे आहेत की नाही हे सगळं तपासण्यात येईल आणि यापुढे अशा पद्धतीची घटना घडू नये यासाठी सुद्धा आपण लक्ष घालू. त्याचबरोबर मी आज आली कारण की आता या ठिकाणी NICU बंद आहे तर बाकीचे बालक कुठे आपण त्यांना उपचार देतोय हे सुद्धा आम्ही चौकशी केली जाणून घेतलं आणि त्यांचे सुद्धा जिल्ह्यामध्ये प्री मॅच्युअर्ड बेबीज असतात त्यांना इतरत्र ट्रीटमेंट दिल्या जाते. काही आयुक्तांशी आपलं काही बोलणं झालं या घटनेविषयी, जे याची चौकशी करतायत त्यांनी आपल्याला काही याविषयी सांगितलं? दररोज माझं बोलणं होत आहे आणि ते त्यांचं काम करताय. त्यांनी एकदा अहवाल पूर्ण तयार केल्यानंतर मग काही निष्कर्ष किंवा ज्यांच्यावरती कारवाई होणार आहे ते आपल्या सगळ्यांना समजतं. मॅडम, राज्य शासनाने 5 लाख रुपयाची घोषणा केली आहे. तेव्हापर्यंत मिळणार आहे. सोबतच त्या दिवशी 36 बालकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर शासन त्याची कशा पद्धतीने दखल निश्चित घेणार? पालकमंत्री महोदय त्यांच्या सर्वच स्टाफ आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण की केवढी पॅनिक सिच्युएशन असेल आपण कल्पना नाही करू शकत. कारण की सकाळची वेळ होती अंधारच होता आणि पूर्ण धूर होता आणि तशा परिस्थितीत सुद्धा या सर्वांनी या ठिकाणी इतर बालकांना काही इजा होऊ नये यासाठी काम केलं ते कौतुक. 7 दिवसानंतर आता पूर्ण अहवाल समोर येईल. मात्र त्या रुग्णालय जे आहे त्याच्या संलग्न अतिशय मोठी गावं आणि खूप दुरून या ठिकाणी पेशंट येतात. 7 दिवसानंतर पूर्ण अहवाल येईल. त्यानंतर तुमचं जे काही समोर तुमचा अहवाल आल्यानंतर तोपर्यंत मात्र हे संपूर्ण आपण हॉस्पिटल लवकर- बंद राहील. मात्र त्या रुग्णांना गरीब रुग्णांना बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागेल. त्याचा खर्च कोण करेल? त्याचा खर्च शासन घेणार आहे. आताही आपण अचलपूरला आपल्या NICU आहे तिथं बालक तिथेच आपण त्या ठिकाणी स्टेअर करण्यासाठी सांगितलं. मी इथे इन्चार्ज आहे SNCचे. आपण जितकेही आता जोपर्यंत होत नाही आमच्या अचलपूर आणि धारणीला SNCU आहे तर तिथे आम्ही तिथल्या टेरिटरीला सेटल करू शकता करा आणि जेव्हा त्यांना वेंटी सीपॅप आणि हायर रेस्पिरेटरीसाठी GMC नागपूरचे आम्ही डीन सर त्यांना इन्फॉर्म केलेलं आहे तर तोपर्यंत घेणार आहे. ताई, एक असा प्रश्न आहे की अमरावती हे विभागाचं मुख्यालय आहे, मेळघाट पण संलग्नित आहे आणि इतरही आरोग्य संस्था इथे. डेप्युटी डायरेक्टर ऑफिस अकोल्याला आहे, 5 जिल्ह्याचं उपसंचालक तिथे बसतात. ते ऑफिस इथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 24 तासानंतर हा निर्णय आरोग्य विभागानं बदलला. आरोग्य कार्यालय नाही तर फक्त उपसंचालक 3 दिवस इथे येऊन काम बघतील असं एक पत्र आहे. हे बघा संचालक बोलायला बसो किंवा ठीक म्हणजे फक्त इथेच बसले म्हणून नाही. प्रत्येक आदिवासी पाडा असेल 5 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री महोदयाचा आहे. तशा पद्धतीची आरोग्य संस्था आपण स्ट्रेंथनिंग करत आहोत. त्यामुळे कुणी कुठेही बसलं तर त्या ठिकाणचा इन्चार्ज त्या ठिकाणची सर्व आरोग्याची अधिकारी कर्मचारी तेवढ्या पद्धतीने अलर्ट असतील तिथे सगळे सक्षम असतील अशा पद्धतीचं काम आपण तुम्ही इथे मॅडम तुम्ही म्हणताय पण आताही ड्राफ्टिंगमध्ये
गर्भवती महिलांचा गर्भवती मातांचा हिरिंगला रेफर केलं जातं. व्यवस्था इथे आताही आहे. आपण सगळे हॉस्पिटल्स त्याच्या जेवढा फुटफॉल आहे पेशंट आहे आपण ते अपग्रेड करतोय. इथेही आपण आता सांगितलं की आम्ही खाली इकडचे इंचार्ज आणि यांच्या सगळ्यांच्या सोबत काय काय आणखीन सुविधा ऍडिशनल हव्यात त्या सुद्धा आमचा एक देण्यासाठी. प्रश्न आहे मॅडम. मी इथले इंचार्ज आहे एसएनचे जिथे आग लागली, तर आम्हाला कमिटीमध्ये विचारलं की तुमच्याकडे फायर इव्हॅक्युएशन प्लॅन होतं का. तर आम्ही जे आहे नॉन टेक्निकल आहोत, तर आमचा प्रश्न आहे की आम्ही फक्त आग लागली तर मुलांना वाचू आणि इन्फॉर्म करू सिनियर्सला, आणि जे आम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही फायर एक्सटिंग्विशर. जेव्हा कमिटीमध्ये आणि आता जेव्हा सभा मीटिंगमध्ये त्यांनी म्हटलं की फायर इव्हॅक्युएशन प्लॅन कोण करणार. हे फायर जेव्हा ऑडिट करतात तर त्यांचंच काम आहे की फायर इव्हॅक्युएशन प्लॅन आहे का हे तुम्ही चेक करा, त्याच्यानंतरच ते फायर ऑडिट कम्प्लीट असायला पाहिजे. म्हणजे फायर ट्रेनिंग तुम्ही आतमध्ये घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठे पळापळ करणार, जसं कोविडमध्ये आपण मॉकड्रिल करायचं पेशंट आणायचं, तसं फायर ऑडिटचं पण फायर इव्हॅक्युएशन प्लॅन हे फायर ऑडिट करणारे गव्हर्नमेंट एजन्सी आहे, तर फायर इव्हॅक्युएशन प्लॅन पण त्यांनीच बनवून द्यावे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा खर्च जे आहे आम्हाला बाहेरून करून घेण्यासाठी कुठून एजन्सी वगैरे नेमणूक करण्यापेक्षा फायर ऑडिट जे करत आहेत त्यांनीच इव्हॅक्युएशन प्लॅन आम्हाला बनवून द्यावे. योग्य आहे. आपण ते नंतर बोलू. मागणी अशी होत आहे समितीला काल त्या ठिकाणी जिथं महत्वाचे मोठे दवाखाने आहे तिथे फायरचा 2 कर्मचारी आणि इलेक्ट्रिक डिपार्टमेंट एक कर्मचारी तुमच्या आस्थापनामध्ये आउटसोर्सिंग मध्ये असले पाहिजे. नाही, मी तेच आजच सांगितलं की अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. राज्यामध्ये परत अशा घटना घडू नये. जे काही करता येईल चांगला त्या सुविधा असतील, मॅनपॉवर असेल, ट्रेंड लोक या ठिकाणी अपॉइंट करणं असेल, हे सगळं करण्यात